अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आज आहे अंगारकी चतुर्थी, तर आजच्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला ह्याबद्दलची माहिती, ह्याचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर याचे नियम काय आहे, तुम्हाला पूजा कशी करायची आहे आजच्या अंगारकी चतुर्थीला. कारण तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या थोड्याच दिवसापूर्वी आपण गणपतीची स्थापना केली होती. 10 दिवस आपण गणेशोत्सव केला होता. आणि त्यानंतर आता ही चतुर्थी जी आहे ती खूप महत्त्वाची चतुर्थी असते. 10 दिवसाच्या गणेशोत्सवच्या नंतर ही जी अंगारकी चतुर्थी किंवा कुठलीही चतुर्थी जेव्हा येते आणि त्याच काळानंतर ह्यावेळेस अंगारकी असल्यामुळे ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे नक्कीच आजच्या व्हिडिओला तुम्ही नक्की पूर्ण बघा. कारण आजच्या माहितीनुसार तुम्ही जर का आजची ही पूजा पद्धत आणि सविस्तर माहिती ऐकून घेतली तर तुमचा नक्कीच लाभ होईल आणि तुम्हाला नक्कीच ह्यामधनं भरपूर गोष्टी जाणून घ्यायला मिळतील. तर तुम्हाला माहिती आहे की नुकतेच आपल्या गणपती बाप्पांचे विसर्जन झालेले आहे आणि ते आपल्या घरून गेलेले आहेत. पण तरीसुद्धा गणपती बाप्पाची पूजा आपण सदैव 12 महिने करतो. लोकांना बाप्पाचं विसर्जन करताना अगदी हृदय भरून आलं. त्यामुळे आता ह्या चतुर्थीला आपण बाप्पांचं आवाहन, त्यांना परत कसं बोलूया, त्यांच्याशी कशा परत गप्पा मारूया, त्यांच्याशी कसं परत एक कनेक्शन म्हणतो ना आपण, ते कसं कनेक्ट करूया, त्यासाठी ही चतुर्थी जी आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते. तर आज या चतुर्थीला आपले बाप्पा परत आले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण ह्या मंगळवारी म्हणजेच 13 सप्टेंबर म्हणजेच आज अंगारकी चतुर्थी जी आहे आपण त्यांची मनोभावे पूजा करणार आहोत. आणि त्याचमुळे आपण हे जाणून घेणार आहोत की हो, बाप्पा आपल्याबरोबर अजूनही आहेत, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे, ते आपली काळजी घेत आहेत. तर दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात आपण साजरा करतो. त्याचबरोबर दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला येणाऱ्या विनायकी चतुर्थीला सुद्धा आपण त्यांची मनोभावे उपासना करतो. तर त्याच पद्धतीने जसं तो महत्त्व असतो त्याच्यानंतर गणेशोत्सवानंतरच्या चतुर्थीला सुद्धा खूप महत्त्वाचं मानलेलं जातं. आणि त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी श्री गणपतीचा जन्म झाला असं पुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या तिथीला जर का तुम्ही पूजाविधी केली तर त्याचं विशेष महत्त्व आहे असं सांगितलं जातं. तर अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी, तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. जर तुम्हाला माहिती नसेल म्हणून मग मी ही माहिती तुम्हाला सांगितली. तसेच संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर ती खूप 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 महत्त्वाची असते. कारण ती अंगारकी चतुर्थी मानली जाते आणि ती खूप महत्त्वाची, कारण मंगळवार हा आपल्या गणपती बाप्पाचा दिवस असतो आणि त्याच दिवशी आलेल्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हणलं जातं. तीच म्हणजे आज 13 सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच आज 13 सप्टेंबर रोजी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी आपण म्हणतो. तर ह्या दिवशी आपल्याला श्री गणेश पूजन करायचे आहे. विशेष फलदायी पूजन आपल्याला करायचे आहे. कारण ह्या दिवशी केलेल्या पूजनाने आपल्याला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या मिळतात. यामुळे लोक या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा करतात. तसेच गोडाचा नैवेद्य, मोदकाचा नैवेद्य, लाडवांचा नैवेद्य आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पूजाविधी, दुर्वा ह्यांचे सगळे उपायसुद्धा केले जातात. कारण ह्यामुळे लोकांच्या श्रद्धा अजून वाढतात आणि त्यांना गणपती बाप्पांच्या अस्तित्वाच्या असण्याची आणि त्याचबरोबर त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे याबद्दलची माहिती अशी त्यांना हे जाणवते. आणि त्यामुळे गणपती बाप्पासुद्धा आपल्या बरोबर सदैव असतात आणि आपली ते काळजी घेत राहतात. आता जरा आपण बघूया की आपल्याला कशा पद्धतीने गणेशाची पूजा करायची आहे. तर अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं असतं. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावायचा असतो. त्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जाप करायचा आहे. तुम्ही हे दिवसभरात कधीही करू शकता. व्रताचा संकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर गणेशाला प्रार्थना करायची आहे. त्यांना लाल वस्त्र, लाल फुलं परिधान करायची आहे, व्हायची आहेत. श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखरेच्या मिश्रणानं स्नान घालायचं. त्यानंतर पुन्हा पाण्यानं स्नान घालायचं. गणेश चालिसा, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष किंवा मंत्र म्हणायचे आहेत. श्री गणेशाला वस्त्र घालायचं आहे. त्यानंतर मूर्तीला शेंदूर, चंदन, दुर्वा, फुलं किंवा हार घालायचा आहे आणि धूप तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर श्री गणेशाला मोदक, मिठाई, गूळ आणि फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. नारळ आणि दक्षिणासुद्धा तुम्हाला ठेवायची आहे.
कुटुंबातील सदस्यांबरोबर श्री गणेशांची तुम्हाला आरती करायची आहे। त्यानंतर हातात फूल घेऊन पुष्पांजली अर्पण करायची आहे। शक्य असल्यास गणेशाच्या मूर्तीला एकच प्रदक्षिणा घालायची। जर का म्हणजे तुम्ही तुमच्या भोवतीची प्रदक्षिणा घालतात त्याबद्दल मी सांगते। यानंतर कुटुंबाबरोबर तुम्हाला श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करायचा आहे। तुमच्या मनोभावे तुमची इच्छा मागायची आहे आणि लवकरात लवकर त्या गोष्टी पूर्ण व्हाव्या अशी मनोभावे तुम्हाला सांगायचं आहे। या दिवशी गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे। अंगारकी चतुर्थीला तुम्हाला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे। फलाहार, पाणी, दूध किंवा फळांचा रस, साबुदाणा, खिचडी वगैरे सुद्धा लोक आजकाल घेतात, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। जेवढं होता येईल तेवढा व्रतानुसार सर्व नियमाचे तुम्हाला पालन करायचे आहे, काटेकोरपणे तुम्हाला पालन करायचं आहे। तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्याचं दान करायचं आहे, गाईला अन्नदान करायचं आहे, हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। शक्य असल्यास एखाद्या गोशाळेला देणगी झाली तर द्यायची आहे। संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करून संकष्टी व्रत कथेचं पठण करायचं आहे। गणेश पुराण जर का तुम्हाला असेल तर ते सुद्धा तुम्ही सुरुवात केली तरीही चालण्यासारखं आहे। संध्याकाळी पूजाच्या वेळी श्री गणेशाला चंदनाचा गंध लावायचा आहे आणि मोदक किंवा मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि त्यानंतर चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही सगळा जो स्वयंपाक करणार आहात, जे तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात, त्याचा नैवेद्य दाखवून तुम्हाला अंगारकी चतुर्थीचा व्रत सोडायचं आहे। हे व्रत केल्याने तुम्हाला मंगळाचे जे सर्व काही दोष आहे ते पूर्ण दूर होतात। कुंडलीतला मंगळ तुमचा मजबूत होतो आणि सगळ्या गोष्टी, तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला हनुमानाचीही पूजा केली तर ती सुद्धा फलदायी असते। तर त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि अंगारकी चतुर्थीच्या बद्दलची माहिती कशी वाटली हे तुम्ही जर का मला कमेंटद्वारे सांगितलं तर मला नक्कीच खूप आवडेल। तर चला भेटूया आपण परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा। भेटूया परत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम गणगणपतये नमः।